पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे। मागील 1.5 वर्षापासून हे काम सुरू आहे। देवाचा मुख्य गाभारा असेल, 16 खांबे असेल, चौखांबे असेल, यातले काम पूर्ण झाल्याचा दावा या ठिकाणी मंदिर समितीने केलेला आहे। राज्य सरकारने 73 कोटी रुपये यासाठी निधी दिलेला असताना आपण या ठिकाणी बघू शकता पंढरपूरमध्ये 2 दिवस झालं पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे देवाच्या गाभाऱ्या शेजारी हत्ती दरवाजा आहे, अंबाबाई दरवाजा आहे, या ठिकाणी मात्र या दगडातून पाणी गळताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। राज्य सरकार असो वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो स्वतः या कामाकडे लक्ष देऊन आहेत, मात्र कुठंतरी या ठिकाणी ही पाण्याची गळती सुरू असल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचं झालं का असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। मंदिरात जर गळू लागलं तर भाविकांनी दर्शन कसं घ्यायचं असा सवाल देखील भाविक उपस्थित करतायत। या जतन आणि संवर्धनाच्या कामाच्या दर्जावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालं।